स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या शिवम दुबे याने एका महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात अकोट पोलीस तपास करत आहे। या प्रकरणातील शिवम दुबे गेला तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्याला कोण वाचवित आहे त्याची नावे समोर येण्याची गरज व्यक्त केली जात आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक शिवम दुबेला बडतर्फ करतील काय अशी विचारणा होत आहे। पोलीस खात्याला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातील ही घटना आहे। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेवर अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे। इतकेच नव्हे तर तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे। शिवम दुबे असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे। शिवमने पीडित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली। नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याचं तक्रारीत नमूद आहे। दीर्घकाळाने आरोपी ब्लॅकमेल करायला लागला असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे। या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तसेच मिळालेल्या माहितीनुसार अकोला पोलीस दलात रामदासपेठ पोलीस ठाण्यातील मागील वर्षी शिवम दुबे हा कार्यरत होता। दरम्यान अकोट पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवम हा फरार झाला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस शोध घेत आहे, पण अद्याप आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली नाही। बलात्काराच्या गुन्ह्यानंतर शिवम दुबेला पोलीस अधीक्षक बडतर्फ करतील काय अशी विचारणा आता होत आहे। शुद्धता की पहचान और वाजबी दाम, अकोला शहर में बीके ज्वेलर्स, सोने चांदी के आभूषण अनगिनत वैरायटी में एक बार अवश्य पधारे। हमारा पता बीके ज्वेलर्स, लैंडमार्क कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 4, जूना इनकम टैक्स चौक, अकोला।